मनाच्या सावल्या. संध्याकाळची वेळ होती. आकाशात मावळत्या सूर्याची लालसर छटा पसरली होती. शहरातील गोंगाट हळूहळू कमी होत होता. पण राधाच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. ती आपल्या घराच्या गच्चीवर उभी राहून दूरवर पाहत होती. खाली रस्त्यावर लोकांची ये जा सुरू होती. पण तिच्या मनात एक वेगळंच एकटेपण होतं. राधा 30 वर्षाची होती. शहरातील एका छोट्या ऑफिसमध्ये ती काम करत होती. तिचं आयुष्य वरून बघायला अगदी सामान्य होतं. सकाळी उठणं, कामावर जाणं, संध्याकाळी घरी येणं. पण आतून तिचं मन खूप काही सहन करत होतं. लहानपणापासूनच राधाला प्रेमाची खूप भूक होती. तिचे वडील खूप कडक स्वभावाचे होते आणि आई सतत घरकामात गुंतलेली असायची. त्यामुळे राधाला कधी कुणाशी मन मोकळं करून बोलता आलं नाही. लहानपणी ती अनेकदा घराच्या मागच्या अंगणात बसून आकाशाकडे बघायची. तिला वाटायचं की त्या ढगांमध्ये कुठेतरी तिच्यासाठी एक वेगळं जग असेल, जिथे लोक एकमेकांना समजून घेतील, जिथे प्रेम असेल. पण आयुष्य तसं नसतं. वर्ष सरत गेली. राधा मोठी झाली. शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागली. पण तिच्या आयुष्यातील रिकामेपणा मात्र तसाच राहिला. एक दिवस ऑफिसमध्ये एक नवीन व्यक्ती आला. त्याचं नाव होतं आदित्य. आदित्य उंच, शांत आणि समजूतदार स्वभावाचा होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच गंभीरता होती. पहिल्यांदा तो राधाशी बोलला तेव्हा ती थोडी गोंधळली. तुम्ही येथे किती वर्षापासून काम करता? त्याने विचारलं. राधा हलकेच हसत म्हणाली, 5 वर्ष झाली. मी 2 दिवसा अगोदरच जॉईन केलंय. मी इथे नवीन आहे. हाय, माझं नाव आदित्य. आणि तुमचं? त्या छोट्याशा संभाषणाने काहीतरी बदललं. हळूहळू दोघांची मैत्री वाढू लागली. ऑफिसमधील चहा ब्रेक, कधी कधी एकत्र घरी जाणं, या छोट्या गोष्टींनी राधाच्या आयुष्यात रंग भरायला सुरुवात केली. पहिल्यांदाच तिला वाटत होतं की कुणीतरी तिचं ऐकतंय. एक दिवस ते दोघे ऑफिसच्या जवळच्या उद्यानात बसले होते. आदित्य म्हणाला, राधा, तुला कधी असं वाटतं का की आयुष्यात आपण खूप काही गमावलंय? राधा काही क्षण शांत राहिली. हो, खूप वेळा. राधा काही विचार करत असताना थोडी शांत झाली आणि काही वेळातच तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी पहिल्यांदाच तिने आपल्या आयुष्याबद्दल कुणाला सांगितलं. लहानपण, एकटेपणा, मनातील भीती. आदित्य शांतपणे ऐकत होता. तो म्हणाला, तू खूप मजबूत आहेस. त्या शब्दांनी राधाच्या मनात काहीतरी हललं. काळ पुढे सरकत गेला. दोघांची मैत्री आता खूप घट्ट झाली होती. राधाला वाटायला लागलं की तिच्या आयुष्यात अखेर आनंद येणार आहे. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. एक दिवस ऑफिसमध्ये बातमी आली. आदित्यला दुसऱ्या शहरात ट्रान्सफर मिळाली होती. राधाच्या पायाखालची जमीन सरकली. संध्याकाळी ते दोघे पुन्हा त्या उद्यानात भेटले. राधा शांत होती. आदित्य म्हणाला, राधा, मला जावं लागेल. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू परत येशील ना? ती हळूच आवाजात म्हणाली. आदित्य काही बोलला नाही. त्या शांततेत सगळं उत्तर होतं. काही दिवसांनी तो शहर सोडून गेला. राधाचं आयुष्य पुन्हा रिकामं झालं. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घर. पण आता त्या सगळ्यात अर्थ उरला नव्हता. एक दिवस ती पुन्हा गच्चीवर उभी होती. आकाशात तारे चमकत होते. ती स्वतःशीच म्हणाली, कदाचित काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत. ते फक्त आपल्याला बदलून जाण्यासाठी येतात. आदित्य गेल्यावर राधा खूप बदलली होती. आता ती आधीसारखी घाबरलेली मुलगी नव्हती. तिने स्वतःसाठी जगायला शिकायला सुरुवात केली. एक दिवस ऑफिसमधून घरी येताना तिने रस्त्यावर एक लहानसा कुत्रा पाहिला. तो पावसात भिजत होता. राधाने त्याला उचललं आणि घरी आणलं. त्या छोट्या प्राण्याने तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणला. ती त्याच्याशी बोलायची, त्याच्यासोबत फिरायला जायची. हळूहळू तिला कळलं की आनंद नेहमी मोठ्या गोष्टीमध्ये नसतो. तो छोट्या क्षणामध्ये असतो. कधी एखाद्या स्मित हास्यात, कधी एखाद्या आठवणीत.
कधी कधी ती अजूनही आदित्यची आठवण काढायची, पण आता त्या आठवणीमध्ये वेदना कमी आणि कृतज्ञता जास्त होती. कारण त्याने तिला एक गोष्ट शिकवली होती, स्वतःवर प्रेम करणं. एका रात्री ती पुन्हा गच्चीवर बसली होती. आकाशात चंद्र पूर्ण तेजाने चमकत होता. ती हसली. आता तिच्या मनात एकटेपणा नव्हता. कारण तिला कळलं होतं की आयुष्य कधी कधी आपल्याला तुटवून पुन्हा बनवतं. अधिक मजबूत, अधिक सुंदर. आणि कदाचित कुठेतरी दूर त्या ताऱ्यांच्या पलीकडे प्रत्येकासाठी एक नवीन सुरुवात वाट पाहत असते. राधाने डोळे मिटले. तिच्या मनात एक शांतता होती. कारण आता तिला भीती नव्हती. आता ती जगायला तयार होती.